आहात सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. मी स्वाती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालोय संभाजीनगरला. तर इथून तिथपर्यंतचा प्रवास आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर असंच ब्लॉगला कनेक्ट राहा. तर आमची सगळ्यांची तयारी झाली आहे आणि आम्ही निघालोय. सध्या तरी साधेच कपडे घातलेत कारण गाडीमध्ये बसता घाण करतात ना त्याच्यामुळे. तर चला आम्ही निघतोय. चाबी कोणापाशी आहे? अच्छा माझ्यापाशीच आहे. हे पकड. अ? कोणती दोरी घ्यावं लागेल का? यायला ना चला. अरे तू घेते दे. एवढं सकाळी उठून ना मी पहिल्यांदाच असा प्रवास करत आहे. सकाळी मी 4 वाजता उठले होते आणि 4 वाजता उठून सुद्धा माझा नाश्ता झाला नव्हता आणि मी आता अंघोळ वगैरे करून फक्त आम्ही निघालो होतो. त्यानंतर कपडे सुद्धा धुतले होते. नंतर आल्याच्या नंतर खूप जास्त कंटाळा येतो. त्यामुळे हे कामं मात्र आम्ही आधी करून घेतले होते. तिकडून आल्याच्या नंतर काही खरकट बिरकट बघायला नको म्हणून आणि पहिल्यांदाच मी एवढ्या अंधारामध्ये सकाळी सकाळी बाहेर निघाले होते. ते पण प्रवास करत. मुलांना साधेच कपडे घातले होते कारण प्रवासामध्ये घाण करतात आणि तिथे गेल्यावर नवीन कपडे घालायचे. त्यामुळे मी पलीकडून तुम्ही रोडला आहेत तर मग तिथे HP गॅस आहे बघा तिकडे. त्याच्या समोर त्या समोर चल सांग. खरं तर लोकांना ना ही अशी गाडी घेणं म्हणजे खूप मोठं स्वप्न वाटतं. मला पण वाटतं. पण या गाडीमध्ये बसल्याच्या नंतर जे हाल होतात ना ते खूप बेकार होतात. मी तर उलट्या होतात म्हणून एक पन्नीच घेऊन आले होते उलट्या करण्यासाठी. पण उलट्या काही झाल्या नव्हत्या. पण पित्त जे असतं ना ते पडत होतं. त्यानंतर आम्ही बस स्टॉपवरती लगेच पोहोचलो आणि तिथं पोहोचल्याच्या नंतर पूर्ण 6 घंट्याचा प्रवास केल्याच्या नंतर आम्ही पोहोचलो होतो संभाजीनगरला आणि त्यानंतर आम्ही रिक्षा केला आणि इथून आम्हाला जायचं होतं रांजणगावला. रांजणगावमध्ये गेल्याच्या नंतर लगेच माझा भाऊ आला होता आम्हाला घेण्यासाठी कारण तो सुद्धा बर्थडेसाठी आलेला होता. त्याच्यामुळे हा पण घ्यायला आलेला होता. आता इकडं थोडेसे रस्ते खराब आहेत कारण इकडं ना नवीन इलाका झालेला आहे. त्याच्यामुळे ना इकडं जानूला तनूला होय तिचा बाप इलाज नको म्हणून लागला माय होय गेले लेकरच म्हणलं घे बापू तिला आणि किती माणूस झालं बघच हा बाबा. आल्याच्या नंतर मस्त गप्पा वगैरे मारल्या आणि त्यानंतर मग जेवायलाच बसले होते कारण सकाळचे 12 वाजले होते आणि अन्नाचा कण सुद्धा पोटामध्ये नव्हता आणि नारळ पाणी जे घेतलेलं होतं ना वाटाणं ते सुद्धा मी उलट्या करून टाकलेलं होतं. म्हणजे मला बस अजिबात सहन होत नाही पण आता काय करावं काही इलाजच नाही. त्याच्यामुळे ना बसमध्येच यावं लागलं आणि मला बसचा प्रवास अजिबात आवडत नाही पण आता केलाय मी. बरं असं दोनदा तीनदा मी तेच सांगते. मस्त किरणनं बेसन करटोल्याची भाजी भात चपाती असं स्वयंपाक केलेला होता. मग आल्या त्याच्यावरच ताव मारायला घेतला. आता तुम्ही घरामधला पसारा बघून म्हणत असाल की बाई किती छोटा रूम आणि किती मोठा पसारा आहे. तर हे सॉरी त्याचं घर ना खूप मोठं आहे. 4 रूम आहेत पण त्यानं नाही हा पसारा सगळा एकाच रूम मध्ये ठेवलेला आहे. त्यामुळे ना तुम्हाला असं वाटू शकते की हे तिचं घर खूपच छोटं आहे पण तिचं घर ना खूप छान आहे आणि खूप मोठं पण आहे. पण आता ते मला दाखवता आलं नाही. आता काही म्हणजे एवढ्या माणसाच्या देखत मी तिचं घर पूर्ण शूट कसं करणार ना. त्याच्यामुळे ना मला ते करता आलं नाही. पण नेक्स्ट टाइम मी जेव्हा जाईल ना तेव्हा मी नक्कीच तसं करेल. आता काय माहिती कधी टाइम लागेल मला तसं म्हणजे जाण्यासाठी. बघूयात आता लागला तर लागला नाही लागला तर मग राहिलं होय का नाही. बरं असं मस्त जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग मी आणलेलं हे गिफ्ट आणि हे बघून ना कृष्ण एवढा जास्त खुश झाला होता ना खूप जास्त म्हणजे त्याच्यातून उतरायलाच तो तयार नव्हता. एवढा जास्त तो खुश झालेला होता आणि सगळेच पोरं त्याच्या सोबतच खेळायला बघत होते. म्हणजे आम्ही घेतलं तेव्हा ते 4च होतं.
पण यूज करणार आता याच्यात असंच चालू राहणार. म्हणलं चला स्वयंपाक तरी करून घेऊया, कारण स्वयंपाकाचा बेत तर आमचा घरचाच होता, त्याच्यामुळे ना स्वयंपाक घरीच करायचा होता. तर कुठलं तरी काम हाती घ्यायचं म्हणून मी इथं भात बनवायला घेतला, भाताचं कुकर लावायला घेतलं आणि त्यानंतर ताईनं पण पीठ मळायला घेतलेलं होते का खाली. आणि भाजी तर आम्ही बाहेरूनच आणणार होतो, त्यामुळे भाजीचं काही जास्त टेन्शन नव्हतं. तर इथं भाताचं कुकर वगैरे लावायला घेतलं आणि हा टेबल ना मुलगा छोटा आहे आणि तो सारखं गॅसकडे येतो, त्याच्यामुळे ना तिने हा टेबल लावलेला आहे, त्याच्यामुळे ना खाली वरी पसारा दिसू शकतो. तर ते थोडस स्किप करा, तिला काही नको बोलू, कारण ती खूप रागीट आहे बरं का. तिला जर कोणी काय बोललं तर. त्यानंतर स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही सगळे वरी आलो होतो आणि वरती एवढी जनता जमली होती ना फोटो वगैरे काढण्यासाठी. आणि हा आमच्या बर्थडे बॉयचा असा लुक होता, जो खूपच गोड होता आणि खूप छान दिसत होता तो. आणि तो एवढा म्हणजे एवढा गुणी झालेला होता ना तो, आज म्हणजे अजिबात रडायचं नाव घेत नव्हता तो आणि चिडचिड तो अजिबात नव्हता करत. आणि त्यानंतर आमच्या भाऊजीने चिवडा बनवायला घेतला होता, जे की आम्ही बनवलंच नव्हतं, त्यामुळे ना त्याने फक्त मुरमुरे घेतले आणि मुरमुऱ्यामध्ये ना फरसाण टाकून नाहीचा चिवडा बनवून घेतला होता मुलांना वाटण्यासाठी. आणि आम्ही तिघी बहिणी इथं बसलो होतो, तर गप्पा वगैरे मारत थोड्याफार मुरमुरे खात वरी बसलो होतो, कारण केक यायचा बाकी होता, त्याच्यामुळे ना वरती मस्त असं बसलेलो होतो. माझी छोटी मुलगी सगळ्यात. त्यानंतर लागलो मग बड्डेच्या लगेच तयारीला. मस्त केक वगैरे आले होता आणि सगळे माणसं जमलेले होते, पण अंधार खूप जास्त झालेला होता आणि जेवढे फुगे फुगवलेले होते ना तेवढे फुगे उडूनच गेलेले होते. पोरांनी काही खेळून खेळून फोडून पण टाकलेले होते, त्यामुळे बड्डेसाठी फुगेच उरलेले नव्हते. तर मस्त इथं कट वगैरे करायला, केक कट करायला घेतलेला होता आणि ही त्याची फॅमिली आहे. आता एवढं आहे फुका त्याला फुकून घ्या त्याला. तू बी आणि तू वहिनी घाल. दाजी थांबाय घाल तू. इकडे पाय. बड्डे वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही लगेच जेवायला बसलेलो होतो आणि जेवणामध्ये होती पनीरची भाजी, भात, चपाती आणि गोड मध्ये होती जिलेबी. तर मस्त असं जेवण वगैरे करून आम्ही घरी खाली आलो आणि खाली आल्याच्या नंतर ना दोघींनी ते लुक चेंज केला होता, पण मी काय असतं कपडे आणले नव्हते, त्यामुळे ना माझा लुक मात्र तेच होता, कारण मला उद्या ना तो ड्रेस घालायचा होता, त्यामुळे ना मी ही साडी अंगावरती ठेवलेली होती. आणि आम्ही तिघी बहिणी मिळून ना गाण्याच्या भेंड्या खेळत होतो रात्रीच्या वेळेसला. आणि हा व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशी शूट केला होता, ज्या दिवशी आम्हाला जायचं होतं चुडावला, म्हणजेच परभणीकडेच आहे चुडावा गाव. तर आमचं गाव आहे ते. द्या 2-3 शिवा खाऊन घेऊ आम्ही. बिर्याणी आणते. हळद कुठे? हळद पाहिजे. हळद दे, मसूर डाळ दे. बाबू शिकून घे. ए बाबू, ये जंगल है, मत कर अभी शादी. जंगल बहुत बड़ा है ये. जंगल के अंदर बाबा जी है. एकदम क्लिअरिटी दिसायला लाईटामुळं. आपण पिनवली अशी का आचारी पकडायला पकडायला लागते. त्याला दाबा.
ते भिजले नाही दोन अजून. एक टाक. मुरलंच नाही की हा दोन्ही टाकले हे करून टाक त्याच्यामध्ये. नाही दळून. चिकन केलं. हा. सध्या श्रावण असल्यामुळे हा साधू मटणाचा कार्यक्रम आहे. आम्ही निघायच्या दिवशी भाऊजीने ते खिचडी बनवायला घेतली आणि मला म्हणत होते बाई तू व्हिडिओ शूट करू नकोस, मी लय शिवा देतो बरं. मी म्हणलं 2 शिवा का देईना, पण मी व्हिडिओ शूट करणार म्हणजे करणार. मग काय मस्त व्हिडिओ वगैरे शूट केला. त्यानंतर आम्ही निघालो होतो स्टेशनकडे, म्हणजे चोडावला जाण्याकडे निघालो, परभणीकडे. तर मस्त सगळेजण ट्रेनमध्ये बसलो, सॉरी रिक्षामध्ये बसलेलो. त्यानंतर आम्ही संभाजीनगरच्या स्टेशनला पोहोचलेलो, सगळेच जण होते आणि पहिल्यांदाच म्हणजे एवढ्या सगळ्यांसोबत प्रवास असा काहीसा होत होता आमचा. खूप छान होता. ट्रेन मधला प्रवास मला आवडतो आणि खिचडी घरी बनवलेली आम्ही ट्रेन मध्ये खायला घेतलेली होती. सगळ्यांनी मस्त एन्जॉय करत करत ना खिचडी वगैरे खाऊन घेतली होती. तसं आमचं रिझर्वेशन काही नव्हतं, पण असंच आता अचानक निघालो त्यामुळे रिझर्वेशन कुठून येणार ना, त्याच्यामुळे काही नव्हतं आणि जागा पण होती, त्याच्यामुळे काही वाटलं नाही आम्हाला एवढं. मस्त जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग चटरपटर खायला चालू केलं होतं. आता ट्रेनमध्येच आम्ही काही खात नाही, वाटाणे वगैरे होते ते खायला घेतले आणि त्यानंतर मग मामा भाच्याची अशी काही गप्पा टप्पा चालल्या होत्या आणि मी ना व्हिडिओचा असाच शेवट केलेला होता. बाकीचा व्हिडिओ काय मी शूट केलेला नाही आणि जेवढा असेल तेवढा तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये येईल बघता. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.